हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा कीर्तन उत्सव, कीर्तन सोहळा, नाम उत्सव भगवान परमात्म्याच्या संत मांदींच्या आळीमध्ये सर्व संत महात्मे एकत्र येतात। त्याचप्रमाणे आज सद्गुरू निवृत्ती बाबा घोरवडकरांच्या या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सगळीच मंडळी या ठिकाणी हजर आलात। वारकरी संप्रदायाचे पायिक सेवक या नात्यानं अवरात्र कार्य करणारे, हिंदू धर्माचं कार्य करणारे ॲडव्होकेट अर्थात वकील साहेब श्री ज्ञानेश्वर माऊली जळकेकर महाराजांचं कीर्तन या ठिकाणी झालं। वकिलांच्या पुढे बाकीच्यांनी काय बोलावं तरी पण एक बाबांची एक सेवा म्हणून या थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतो। अर्थात बाबांचं कार्य केवढं मोठं आहे हे सर्वांना माहितीच आहे। सगळे महाराष्ट्रात ज्या ठिकाणी कीर्तनकार एकत्र येण्यासाठी फार वाट पाहावी लागते, ते कीर्तनकार बिना निमंत्रणाचे या ठिकाणी हजर आहेत। गायक वादक या ठिकाणी हजर आहेत। उभ्या महाराष्ट्रावर त्यांची नावं आहेत अशा आदरणीय गुरुजन वर्ग या ठिकाणी हजर आहेत। सगळे आई बहिणी वडीलधारी आणि फार सुंदर नियोजन आपण या ठिकाणी केलं। संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय श्री निरीशराव गाडवे, किरण दादा लोकरे आणि किरण महाराज गोसावी हे 2-3 मंडळी आपण हजर आहात। पण त्यांना सोबत घेऊन, या तिघा मंडळींनी सोबत घेऊन अनेक जवळा परिवाराचे परिवार नाशिक जिल्ह्यातला या सर्वांना एकत्र बोलून आणि एकत्र बसून विचार विनिमय करून हा सोहळा या ठिकाणी साजरा केला, संपन्न केला। एका गुरुच्या माध्यमातून आणि शिष्य परिवाराने गुरूंच्या बद्दल काय आपण इच्छा तळमळ व्यक्त करावी हा घडवून आलेला हा उत्तम कार्यक्रम म्हणजे आजचा हा सोहळा आहे। आणि अतिशय सुंदर सोमनाथरावांना सुद्धा, आदरणीय गीताताईंना सुद्धा वंदन की आपण सर्व मंडळींनी त्यांचे सगळे परिवार ही एक दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी जर माऊली केला तर कोणी कोणी यावं, काय काय बोलावं आणि कसं बोलावं म्हणून 7 दिवसाचा सोहळा, आज हा 7वा दिवस आहे, उद्या 8वा आहे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला। त्या माध्यमातून संपूर्ण मंडळीला एकत्र यायला मिळेल आणि सगळ्यांच्या भावना व्यक्त होतील। हा उदात्त हेतू मनामध्ये बाळगून घडवून आणलेला हा कार्यक्रम या ठिकाणी आहेत। बाबा प्रत्येकाच्या जवळ जायचे आणि ज्ञानेश्वर माऊलींनी मगाशी सांगितलं, जळकेकर माऊलींनी, माणसाला मोठं होण्यासाठी सगळ्यात मोठा गुण जो असतो तो म्हणजे नम्रपणा असतो। तो नम्रपणा आदरणीय बाबांच्या चरणी होता, बाबांच्या ठिकाणी होता। सगळ्यांना माहिती आहे, आपल्यापेक्षा लहान माणूस असो किंवा मोठा असो, बाल मुलगा असो नाही तर केवढा असो, म्हणजे असं एक वाक्य मी जळकेकर माऊलींचं ऐकलं होतं, जो चांगल्याशी जसा बोलतो, चांगल्याशी म्हणजे एखादा व्यक्ती मोठा चांगल्या माणसाशी जसा बोलतो तसा मूर्खांशी सुद्धा बोलतो, तो या जगातला सगळ्यात मोठा माणूस असतो। अतिशय सुंदर म्हणजे विद्यार्थी त्यांच्याकडे शिकायला आला, बरं का, विद्यार्थी शिकायला जर आला तर त्याच्याशी बद्दल हा माझाच मुलगा आहे, माझ्या घरातलाच आहे असं समजून त्याला शिकवलं जायचं। मी मगाचपासून पाहतो योगेश महाराजांनी मला खुणवलं, गीताताईंची म्हणजे बाबांची नात जी धनू आहे ती कीर्तन सुरू झाल्या म्हणजे जेव्हा ती आली तेव्हापासून ती रडते, तेव्हापासून रडते, तिचं नावच धनू आहे। अर्थात धनिसा, ठीक आहे, सारेगमा पधनिसा हे जे काही 2 शब्द आहेत, 7 शब्दांमध्ये जे काही अलंकारातले जे काही 2 शब्द आहेत, धनिसा आहे का नाही, ती काय कंटिन्यू बाबा सोबत असायची, कार्यक्रमाला ती सोबत असायची किंवा आणि क्लासला सुद्धा सोबत असायची। आणि बाबांचा हा वारसा पुढे जावा हा उदात्त हेतू मनात ताईंनी तर बाळगला, पण ताईंपेक्षाही मोठं कार्य जे हाती घेतलंय, गीताताईंचं कार्य जे आहे हे कीर्तनाच्या माध्यमातून प्रसार होतंय, पण गीताताईंपेक्षा मोठं कार्य जर आज कोण करत असेल ती धनू करते। बाबांचा पूर्ण वारसा, पूर्ण क्लास तिनं ते हाताशी घेतले, तिच्या कॉलेजकडे दुर्लक्ष करून, तिच्या पर्सनल आयुष्याकडे दुर्लक्ष करून तिनं ते कार्य हातामध्ये घेतले। तिला सुद्धा मोठा सलाम आहे। तिला असं वाटतं की या सगळ्यांच्या मध्ये सगळे दिसत आहेत, क्लासला गेले म्हणजे सगळे भेटायचे, बाबाच्या बरोबर सगळे भेटायचे, पण हे सगळे दिसत आहेत। आज निरोबा महाराज आलेत, अशोक महाराज झाडे आलेत, हे किरण महाराज, हे सगळे मंडळी या ठिकाणी आलेत, पण आमचे बाबा कुठं दिसत नाही। तिला असं वाटत असेल की बाबा कुठे गेले, काय झालं असेल बाबांचं, कुठे गेले, कुठंच नाही गेले बाबा, बाबा इथंच आहे। सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांच्या रूपानं बाबा या ठिकाणी हजर आहेत आणि कुठं जाणार नाही। आणि सगळ्यात महत्वाची शेवटची गोष्ट अशी आहे, पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला तर त्या कुटुंबावरती, त्या घरावरती जो अंधार पडतो तो अंधार कितीही व्होल्टेज असले, मर्क्युरी बल्ब, त्यात असल्या लाईटा किंवा हजारो लाखो नव्हे करोडो मेणबत्त्या जरी लावल्या तरी तो प्रकाश भरून निघत नाही। तो बाप अर्थात वडील गेल्याचा अंधार असतो। तो अंधार या संपूर्ण घोरवडकर परिवारावरतीच नाही तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातल्या भक्त परिवारावरती पडलाय। इतका लांब सूर्य मावळलाय
का त्याचा उदय होणार नाही, पण कीर्ती मात्र चिरंतन राहील, कीर्ती मात्र चंद्र सूर्य असेपर्यंत राहील. जेव्हा महाराष्ट्रामध्ये भरपूर मृदंग वादक होते, पण नाशिक जिल्ह्यात जेव्हा कोणीच नव्हतं तेव्हा 2 जण होते. एक राधाकृष्ण महाराज भरवीरकर होते आणि दुसरे निवृत्ती बाबा घोरवडकर, असे 2च मृदंग वादक नाशिक जिल्ह्यामध्ये होते. आणि ते अतिशय सुंदर या दोघांची आज आठवण या निमित्ताने होती आहे. मी मनापासून आदरांजली, श्रद्धांजली, पुष्पांजली, शब्दांजली, भावांजली बाबांना वाहतो. आणि पुनश्च एकदा संपूर्ण शिष्य परिवाराने घडवून आणलेला हा एकट्याचा कार्यक्रम नाहीये, हे एकट्या हगवणी परिवाराचा हा कार्यक्रम नाहीये. महाराष्ट्रात एकच सोहळा असा होतोय नाशिक जिल्ह्यामध्ये. आज शेवटचं वाक्य मला बोलायचं थांबायचं. नाशिक जिल्ह्यामध्ये खूप वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाच्या माध्यमातून आपण सगळे फिरतो आणि येतो. घरातले लोक कार्यक्रम करतात, पण हा कार्यक्रम घरातल्या लोकांनी नाही केला. घरातली माणसं फक्त पूजेला बसलेली होती. तुम्ही जर पत्रिका वाचली, जर आपण या कार्यक्रमाचा आढावा जर घेतला, कोणी नसेल तर त्यांनी घ्या. हा कार्यक्रम एकट्याने नाही केलाय, हा संपूर्ण शिष्य परिवाराने हा कार्यक्रम या ठिकाणी केलाय. धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य परिवार. संपूर्ण शिष्यांना मनापासून ऐकणे आदराचं वंदन करतो, श्रद्धेचं वंदन करतो, भावनेचं वंदन करतो. अतिशय सुंदर निळोबा महाराज सूर्यवंशी आलेत. महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे, गान कोकिळा म्हणून त्यांना ओळखलं जातं. महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे, ते या ठिकाणी हजर आहेत. महाराजांसोबत ते आलेत. अशोक महाराज झाडे आहेत, ज्यांचं पसायदान आपण नेहमी ऐकत आहोत. ते असे सुंदर गोड गाण्याचे धनी आहेत. काय बा, महाराजांनी स्वतः गायन केलं, कुठे सप्त्याला ते फिरले नाही. निवृत्ती महाराज गोरडकर कुठं सप्त्याला फिरले नाही, 7 दिवस थांबले नाही. पण आपल्या वतीनं, माझ्या वतीनं महाराष्ट्रभर हा आवाज प्रत्येकापर्यंत पोहोचावा, ही थाप प्रत्येकापर्यंत पोहोचावी, ही चाट मृदंगाची प्रत्येकापर्यंत पोहोचावी, असा उदात्त हेतू मनामध्ये बाळगून अत्यंत मृदू, अजात शत्रू आणि मार्दवी व्यक्तिमत्व जर कोण असेल तर निवृत्ती महाराज घोरवडकर आहे. माऊली, तुम्ही फार उंच पदाला पोहोचलेली मंडळी आहात, पण आज एक अतिशय महत्वाचं, एक अतिशय सुंदर वाक्य असं आहे की आयुष्यामध्ये जीवन कसं जगावं आणि काय करावं. माणूस मोठा तोच आहे जो स्वतः मोठा असून दुसऱ्यांना बरोबर घेऊन चालतो, लहानांनाही बरोबर घेऊन चालतो. अशी आदरणीय श्री निवृत्ती बाबा घोरवडकर. आणि एक गायगाई वाक्य असं आहे, मोठी माणसं तीच असतात, काहीतरी काम घेऊन येतात आणि काम झालं की उभ्या पावली परत निघून जातात. असे जर कोण असतील तर निवृत्ती बाबा घोरवडकर आहेत. स्वतःच्या पोरांसाठी काही नाही केलं, त्याने केलंच नाही, काहीच नाही केलं, आहे काय. संस्कार महत्वाचे केलेत, पण सगळ्या शिष्य परिवाराला सोबत घेऊन, हे माझीच पोरं आहेत, हे माझ्याच पोरी आहेत, हे लहान लहान बाल गोपाळ हे सगळे माझेच आहेत, हा उदात्त हेतू मनामध्ये बाळगला. आणि आज 1 वर्षापूर्वी जगाचा निरोप घेतला. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घेवा. सगळ्या लोकांनी विचारलं, बाबा तुम्ही चालला, परत कधी येणार. आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. बोलता बोलता जगाचा निरोप घेणारा आज वारकरी संप्रदायातले एक सूर्य अर्थात निवृत्ती बाबा आहेत. ते निवृत्ती त्यांचं नाव होतं, निवृत्ती पदाला ते प्राप्त झाले. अतिशय सुंदर नियोजन आपण सगळ्या मंडळींनी केलं. तुम्हा सर्वांना मानाचं वंदन करतो. सर्वांना रामकृष्णारी वाणीला यादी.